संजीवनी गोविंदा पथक 7 थराचा मानवी रसत आहे आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे त्यांनी सपोर्टला साईडला उभे राहायचे। संजीवनी गोविंदा पथकांना 7 थराचा टायमिंग नियम कळालेला आहे ना? ओके। आपले दिवा सावंत आणि सर्व साई भक्तांना विनंती आहे, भाई सर्वांनी विनंती केली की त्यांनी आपण स्टेजच्या ठिकाणी यायचंय। सर्वांनी मंडळाच्या ठिकाणी सर्व साई भक्त उभे आहेत, त्यांनी बाईंनी विनंती केलेली आहे की आपण या ठिकाणी गोविंदा पथकांना सहकार्य करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं। संजीवनी गोविंदा पथक 7 थराचा मानवी रसत आहे। शिट्टी वाजल्यानंतर तिसरा दर करायचा आहे। सर्व गोविंदा आहे ना? जे नियम आपण दिले त्या पद्धतीने आपण करायचं आणि आपण एक आनंद उत्सव करतोय। कुठल्याही प्रकारे गडबड होऊन होता कामा नये किंवा कुठल्याही प्रकारे स्वतःहून प्रश्न होता कामा नये हे आपण लक्षात ठेवायचं, कारण आपण साई भजन या साई पालखीच्या गोविंदासाठी इथे एकत्र झालो आहोत याची आपण जाण ठेवा। त्याचप्रमाणे विभागातील जे नागरिक आहेत त्यांना पुन्हा एकदा विनंती, कदाचित या सुंदर कार्यक्रमामुळे काही आपल्याला अडथळा होत असेल तर पुन्हा एकदा आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, पण या कार्यक्रमात आपणही सहभागी व्हा आणि गोविंदा दिवशी जो आनंद मिळेल तो या ठिकाणी आपण उपभोगायचा आहे, या ठिकाणी आनंद लुटायचा आहे। धन्यवाद। 2 पर्यंत शिड्या पण उभ्या राहू शकतात। तिसरा थर शिटी वाजल्यानंतर शिडी पण शिड्या लावून घे 2 थराला। ओम साईराम। ठराविक पद्धतीने थर चढताय, खरोखर उत्कृष्ट अशी ताकद आणि एक आत्मविश्वास, आणि या आत्मविश्वासाला जरा थोड्या टाळ्या वाजल्याच पाहिजे। खरोखरच सुंदर थर लागून घ्या। गणपती बाप्पा काय करणार? उतरायचा टाइमिंग हळू उतरा। सुंदर पद्धतीने उतरण्यात आली आहे आणि अशा या गोविंदाला मनपूर्वक सलाम। श्री साई भजन सांस्कृतिक मंडळ तमाम गोविंदांचं मनपूर्वक कौतुक करत आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। शेअर, कमेंट तसेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।